रामकृष्ण हरी मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे आमच्या गावात आमच्या मळ्यात बिरोबाचा प्रोग्राम आहे आज आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे बिरोबाचं मंदिर. बिरोबा इज शंकर भगवानचा एक अवतार. आणि हा बघा नानू, मी कधीपासून इंट्रो बनवायचा ट्राय करते आणि हा नानू आणि हा प्रतीक मला हसवत आहेत खूप जास्त. सो या आज प्रोग्राम आहे. आता तिकडे साफसफाई सुरू होणार आहे मंदिराची. आणि येस, तर तिकडे जागरण असतं आणि खूप मजा येते. एन्जॉय करतो आम्ही सगळेच. पण हे जे कार्यक्रम आहे हे चैत्र महिन्यात होतं. पण एन्जॉय कशाला? आता एन्जॉय कशाला? प्रसाद खायला का पूजा करायला? नानूला तर प्रसाद खायला एन्जॉय करता. येस, आय नो, आय हमको नो, जागरण बहुत पसंद पता है. है. उसमें जो ड्यूटी होती है येस, ड्युट्या होत आहे. तर हे जे कार्यक्रम असतं हे चैत्र महिन्यात असतं हरवर्षी. आणि यावर्षी आम्ही ज्या चैत्र महिन्यात डेट फिक्स करायचं तर काही ना काही अडचणी यायची. त्याच्यामुळे आम्ही पोस्टपोन करून करून आता वैशाख महिन्यात करतो आहे हा प्रोग्राम. सो या मजा येणार आहे खूप. आम्ही एन्जॉय करणार आहे. आपण बघूया की कसं काय होतं हा प्रोग्राम. सो मग भेटूया पुढे. सगळे तिकडे साफसफाई करत आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाबा. आम्ही देवासाठी हे बनवतोय. हे दिवे बनवले जात आहेत. हे दिवे बनवतोय. हे पाची दिवे तिकडेच ठेवणार की वेगवेगळीकडे? नाही, तिथेच आपले देव घेऊन जायचे ना. बाबा आईला हेल्प करतायत. तुम्ही कधी बघितलंय सासरे सुनांना हेल्प करताना? आपले बाबा नेहमी हेल्प. कोण Yes. तुम्हीच कोण ब्लॉग काढते ब्लॉग. बाबा. बाबांनी BGMI चालू केलाय आणि काय गाडी त्याने मोबाईलवर ठेवली, माझी गाडीच बंद झाली. बाबांनी BGMI चालू केलाय. गाईज, मी आता फ्रेशन अप होऊन आलेली आहे आणि आज नाश्त्याला आहे हे भाकरीचा काला. भाकरी, त्याच्यामध्ये भाकरी पूर्ण क्रश केलेली जाते. जी शिळी भाकरी असते, लाईक आदल्या रात्रीची भाकरी असते, ती सकाळी क्रश केलेली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप आणि गूळ टाकलेलं जातं. आणि आईबाबांची तयारी राहिली आहे. सो या मग आपण भेटूया थोड्या वेळात. तयारी पूर्ण झाल्यानंतर, सगळ्यांची तयारी पूर्ण झाल्यानंतर. सो मग येस, आता मी खाऊन घेते, भूक लागली आहे. गाईज, मी झालेली आहे रेडी. आई पण झालेली आहे रेडी. चला, आता आपण घेऊन चाललोय नैवेद्य. हा आहे आपलं नैवेद्य. आणि हे आहेत आपले देव आणि हे दिवे आहेत जे मगाशी आई आणि बाबा बनवत होते. सो आता हे घेऊन जाऊया आपण. चलो गाईज, मी देव घेतलेत. नानूने नारळ घेतलाय. अरे काय डेंजर ओरडते ते लोक. आणि नानू आज हिरोच बोलला डायरेक्ट. कोण येणार आहे? हा किसके लिए इतना तयार हुए हो? किसी के लिए पहिले इकडे साईबाबांना पाय. आधी साईबाबांना पाय पडली आपण. सर्वात आम्ही आधी इथे आलोय. हे आहे म्हसोबा. आपण इथे चप्पल काढूया. आणि बघा, तुम्ही इथे बघू शकता इकडे आधीच कोणी कोणी नैवेद्य ठेवलेले आहेत. सो आपण पण ठेवूया. या नंतर होतं. चलो, अब किधर जाने का है? अब सीधा बिरोबा के लिए प्रसाद. आर यू शुअर? आता जर दाखवत मग तुम्ही जाणार कसं? इथेच ठेवायचं. ठेव. इथेच कुठे? इकडून जायचं, इकडून. हा रस्ता आहे ना? नानू को कुछ पता नहीं है गाइस. सब मैं ही बता रही हूँ. सांगायचं. हाँ नानीला सांगायला चालला होता. चलो, तिकडे आलेले आहेत सगळे. जाऊया आपण. अरे यार गाईस, आम्ही आलेलो आहोत रिटर्न. हे देखो सोन्या किधर घुस रहा है. रिटर्न जातोय म्हणजे आम्ही आता. कारण की
कुछ सामान चाहिए. सामान पण काय, एक स्पून पाहिजे, एक स्पून. काय हो गाइस मैं बहुत टैन होने वाली हूँ. मैंने सनस्क्रीन नहीं लगाई है. नानू सनस्क्रीन लावली का? नाही. हाय माझ्याकडे हाय पण मी लावली. हाय बघ दे ना मला, मी लावली नाही. माझी सनस्क्रीनच नाही आणली मी. मला तुझा व्हिडिओ लय भारी आवडला स्पृहाच्या बर्थडे दिवशी. बघितलं तू? तू आणि निरुदाचा ते बोलणं होतं बघ. आणि वर लास्टला धूम. बघितलंस तू? हा. लाईक केलंस नाही. का रे? सबस्क्राईब कर. भाई मी अजून पोस्टच नाही केलं. लाईक कुठे करशील? मी तर तुला एडिट करताना दाखवला. लॉल नानू का लॉल हो गया. हॅलो हेलो तू मैदान क्यों मला काय बोलले नानू, ऐकलं का तू? ते काय बोललं ऐकलं का? काय रे मुलींनो, ते बोलले काय रे मुलींनो, मी मुलगी आहे. ये भी मुलगी आहे का? ये देखो सनस्क्रीन भी ब्लेंड करने नहीं आती. जा आतमध्ये आरशात बघून ये, जा. उठ नानू येडा. चलो अब हमने स्पून ले लिया है, सनस्क्रीन भी लगा ली और अब हम चलते. हो बाबा चॉकलेट में काय काय आलो आज. बाबा चॉकलेट. हाँ जल्दी करो यार, बहुत टाइम पास है ये लड़का. लड़की से ज़्यादा इसको टाइम लगता है. हे नाही माहिती काय केलं, सांगू ना तू काय केलं. सनस्क्रीन लावली, हात धुतला आणि तोंडाला हात लावला. पूर्ण वाईट 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 आलं पाणी तोंडावरचं. हां चल हिरो दिसतोय. चल रे परी नाही येणार आहे. चल ओय चला लवकर जाऊया पळत पळत. कसा इजार घालून बसलाय. वांगळ हे परवा इजार काढून दाखवा. जीवच्या आपला देव आहे. जीवच्याचे ते गाल पहा, जीवच्याचे ते नांग पहा, जीवच्याचे ते कपाळ पहा. आणि त्या पोरांना जर राग आला ना की अख्खं त्याच पिऊन घेते. ते नांग पहा, जीवच्याचे ते जाणत पहा. आणि या जीवच्याला मुलांची लंबुटी लावलेली वाघांच्या आधी. बरोबर मापात आली बरं. नाही तर मग आता आम्हाला या जेवट्याला बोलता नसता. आता तुम्ही बारीकच आहे आणि तुम्हाला बोलले तुम्हाला काही कळणार नाही. हे बिंगरी द्यायचं का वावाला? देवट्याला मी सकाळू का मागचा चांगले जय थापलिंग महाराज की जय. नारायण थांबा नारळ पडव. काम सब लगेच खायला घ्या. लगेच नका, नंतर नंतर पावला पावला राहू दे ठेवा खाली जरा कडे हात. नानूचा नवीन हेअर कलर बघा. नानू दाखव असं थोडंसं कर. येस हा नानूचा नवीन हेअर कलर आहे. नाही ते भंडारा आहे ना सुदर्शन दाखला असं. हो भंडारा प्रोग्राम झालेला आहे आणि आम्ही आता सगळे निघालेलो आहोत घरी जायला. फायनली
गाईज लागलेला आहे 10th स्टँडर्डचा रिझल्ट आणि आपला प्रतीक दादा आता 10th होता. आपण त्याला विचारूया रिझल्ट किती लागले. प्रतीक किती लागले? 90.4. कॉंग्रॅच्युलेशन. 91. तू तर अजून खपरी तर आहे. मेरिट तर 90.8 आहे ना गाईज. कॉंग्रॅच्युलेशन. तो बघ बटन लावून घेतोय. वर खाली बटन लावले ते बघा. नाही नाही गाईज. आज पार्टी. आज काय आहे? गाईज वेलकम बॅक. गुड मॉर्निंग मला. कारण की आम्ही मगाशी आलो 3 वाजता काहीतरी आम्ही जेवायला घेतलं. त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या लगेच थोड्या वेळाने मी झोपून गेली. 4 वाजता मी झोपली. झोपल्याच्या नंतर आता मी डायरेक्ट आत्ता 7 वाजता उठली आहे आणि खूप झोपली मी. 3 तास झोपली. तर मग आता मला बाबा आले आणि त्यांनी उठवलं की लवकर 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 उठ. कारण की आता घर साफसाफ केलं आहे आम्ही थोडंसं 15 मिनटात. आणि इकडे नानू इकडची लेवलिंग करतो आहे. कारण की आजचा जो विरोबाचा वार्षिक उत्सव झाला त्याचा महाप्रसाद इकडे असणार आहे. सो येस अभि इकडचं पण ऑलमोस्ट लेवलिंग झाली आहे. आता इकडचं सगळं साफ करणार. जेवण यायचं आहे अजून. तर त्या गोष्टीसाठी वेळ आहे. सो येस तर मग आता बघूया कसं काय होतं आहे. काय असणार आहे मेन्यू जेवायला. येस लेट्स सी. गाईस फायनली गौरी 2 पंक्ती जेवत होती गाईज. तुमची गौरी दिसती तशी सुकडी आहे पण खूप कधी 2 पंक्ती खात होती. कुछ भी बोल रही आहे. मी लिटरली लोक आली सगळी जेवून पण गेली आहेत. सगळ्यांना वाढणं चालू होतं आणि आम्ही आमच्यासाठी पुऱ्यासुद्धा केल्या आहेत. तर ते पुऱ्या सर्व मी बनवल्या आहेत गाईस. येस मी बनवल्या आहे. बनवू शकते मी. फक्त तळल्या आईनी आहेत ती वेगळी गोष्ट आहे. बट या आणि आता सगळे जेवण ऑलमोस्ट गेले आहेत. आता आम्ही बसतो जेवायला कारण की 10 वाजलेत आणि मला खूप 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 भूक लागली आहे आणि लापशी आज तो मजा येणार आहे. आम्ही आता जेवायला बसलो आणि आज आहे पुरी मसाले भात वाटाणा बटाट्याची भाजी आणि लापशी. आणि आम्ही इकडे आज पोस्टमध्ये बसलो आहे. इथे मस्त हवा पण लागते. गाईज गुड मॉर्निंग. मी आता सकाळी सकाळी उठली आहे 8:30 वाजता आणि मी हे रिअलाईज केलं की मी ब्लॉग एंडच नाही केला. कारण की काल आमचं जेवण झाल्याच्या नंतर मी ब्लॉग एडिट केला. त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो कारण की सगळे मग थकलेलो आणि मग मग विसरली की ब्लॉग एंड पण करायचा होता. सो येस मग असंच झाला कालचा प्रोग्राम. मज्जा आली आणि दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. सो मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.